देखिए, जो मस्ती है ना, ये हमारे देवा भाव के महाराष्ट्र में नहीं कर सकते। भगवाधारियों का महाराष्ट्र है। इतना जोर से भी करो, फिर बाद में फिर अगला नमाज अगर पाकिस्तान में पढ़ना पड़े ना, तो फिर वो हमारी गलती नहीं है। नाही शोभत हो तुम्हाला हे राजकारण. तुम्ही धार्मिक सण साजरा करताना फक्त विशेषतः मुस्लिम समुदायाला टार्गेट करून, त्यांच्या धार्मिक स्थळांना टार्गेट करून तुम्ही जे सण साजरा करताय ना, अहो श्रीरामाला पण या मनाला, श्रीरामांना पण या ठिकाणी खंत वाटत असेल की माझ्या भूमीमध्ये, या माझ्या भूमीमध्ये मी रावणाचा वध करून परत आलो. हा आनंदोत्सव या ठिकाणी सर्वजण साजरा करतात ते. आणि या ठिकाणी तुम्ही एका विशिष्ट समाजाला फक्त हिणवण्यासाठी, विशिष्ट समाजाला ट्रोल करण्यासाठी, विशिष्ट समाजाला द्वेष भावनेने त्यांच्या मनाला ठेस लागा पाहिजे, त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या पाहिजे, या अनुषंगाने फक्त तुम्ही असे उत्सव साजरा करतात. अहो श्रीराम असले असते ना, त्यांच्या दरबारी तुम्हाला योग्य ते शिक्षा नक्कीच भेटली असती. रामाचे गुण अंगात घ्यायचे नाही, रावणाचे गुण अंगात आहे आणि त्या रावणागत वळवळायचं आणि काहीतरी दोन समाजामध्ये जातीय विष वाकायचं आणि जातीय ते निर्माण करून सत्तेमध्ये बसायचं. हे असं चाललं आहे ह्या चांदळ चोकडींचं. तर बाबांनो, राजकारण करायचं असेल तर विकासावर करा, भ्रष्टाचारावर बोला. फक्त हिंदू मुस्लिम करून राजकारण करता येत नाही आणि हे फार काळ टिकत नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. राजकारण करायचं असेल तुम्हाला जातीवर, तर जातीचा अभिमान बाळगा, देशाचा अभिमान बाळगा. उगाच काहीतरी बेफान हातवारे करून आणि दोन समाजामध्ये जातीय ते निर्माण करून राजकारण करता येत नाही. प्रसिद्धी भेटती या गोष्टीमुळं, मग ते ठराविक काळासाठी असते, हे लक्षात ठेवा तुम्ही. पण देवापुढं शेवटी तुम्हाला जायचं आहे. अमर वरदान घेऊन किंवा आला नाही, रावणाला पण शेवटी जावंच लागलं. त्याच्या भावाने सांगितलं होतं श्रीरामाला, बिभीषणने सांगितलं त्याच्या बिंबीत मारा, त्याच्या बिंबीमध्ये अमृत आहे. मग हे तुम्ही चांडाळ चोकडी जे आहे ना, तुमचंही कुठेतरी असणार ना वीक पॉईंट, कुठंतरी तुम्ही पण अडकणार आणि तुमचाही बाजार आणि तुमच्याही सत्तेतनं पाय उतार होणार, हे लक्षात ठेवा. जातीय ते निर्माण करू नका. रामनवमीच्या आम्ही मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. प्रत्येक सण हा आनंदोत्सवामध्ये साजरा करायला पाहिजे. कोणाच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या गेल्या नाही पाहिजे. त्याच्यामुळे दोन समाजामध्ये जातीय ते निर्माण करणाऱ्यांनो या गोष्टीचा भान ठेवा, हेच कळकून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.